जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं तर उदर भरणं नो हे जे जाणे जे यज्ञ कर्म जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायची नाही तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ नाही त्याला जलदैवतेचा दिलेला मान म्हणून पाणी फिरवायचं. पाणी फिरवलं घास मोडला मुखात घालणार. धर्मपत्नी पळत आली. द्रौपदी म्हणली थांबा काय झालं. जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता हिचा भाऊ कोण देव भगवान श्रीकृष्ण. ताटावर बसले देवाला आणायचं एवढं सोपं आहे का. जिंदगी गेली आपले गंध उगाता उगाता सपनात याय नाही. ताटावर बसल्या देव आणा म्हणजे पडता जड भारी हे संकटच आहे बरं का. देव आणणं ह्याच्यापेक्षा मोठं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं नाही. पण मंडळी तर काय का ना माझा भाव आला पाहिजे कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा ते किती चिकटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात मिठातलं काढतात जिरीतलं काढतात मोहरीतलं काढतात नवऱ्याच्या खिशातलं काढतात पैसे काढतात गल्ला गोळा करतात माहेरला जातात साडी घेतात अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वड्या मिळा ना तुम्हाला साड्या का मोकळा येतो हा. रांगत जाताना सांगत येतं खायचं एकाच गायचं एकाच वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली आणि ते बी म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. असल्या त्या बहिणीत ह्या बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा 12,000 घेऊन कीर्तनाला आल्यात. सध्या बहिणी जरा टेन्शन मध्येत कारण हप्ता लांबला ना त्यांचा. हप्ता करून त्यांच्या सप्ता सुद्धा ध्यानात नाही. हा माग बी एक लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार त्यांचा तर मेळ बसू दे. त्यांची बी इतकी आल्या ते त्यांना कळना कुणाला बसवा कुणाला रुसव. जे आले ते त्यांना कळना आपण कस काय आलोय बुवा आणि पडणारा कळना 40 वर्ष नाही पडलो पण आता कस काय पडलो बुवा. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन दाजी मेला कागद वागू जशी तू ती घरी जशी त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना आपल्या दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं बैठकीला बसल्या तुझं ती जाळच तो तसलं मूर्ख मित्रांचं कमीवलं ती तुला सुधरून देत आहे का. तुझी आखी जमीन इकी त्यान तवा ती शांत होते. माझा भाव आला पाहिजे बाकीचं मला काय माहित नाही. धर्मराज म्हणले हाय का तर आता जेव्हा बसल्या लोकाला भूका लागले तर ताटा बसल्यावर दम निघतो का सांगा बरं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट करू नको. आवाज हॅमिंग मारते थोडा इको कमी करा. नाही जमत म्हणले आलाच पाहिजे माझा भाऊ. पडता जड भारी. बाजूला अर्जुन बसले होते. अर्जुनाने विचारलं तुम्ही आणता का देवाला. तेव्हा म्हणला कसं आहे हो का देव मस्त माझा ड्रायव्हर आहे पण मोठा माणूस आहे काही क्रेज इज्जत आपण उगा काव बी मिस कॉल देण्यात मजा आहे का काव असं जमत नसतं. काल तरी सांगायचं ना मी काल कानाव घालून ठेवलं असतं बुवा आपल्याला नाही जमत. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही हे म्हणजे तुमच्यासारख्याचाच मेळ बसाना ना आम्हाला काला फॉर्म भरायला होता. दाताडाव पाडायचा विचार रे का काय. गुलाल तर आमच्या नशिबात नाही उगा गोड बोलून फॉर्म भरायला होता का आम्हाला. तुम्हीच माघार घेतली ना आम्हाला द्या तोफला गप मारा म्हणले सुखानं खाऊ द्या आम्हाला. 4 जण म्हणले मेळ बसणार. कोपऱ्यात एक वाघ बसला होता त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. ती इस्कुर होतं डोक्यात. भीम म्हणजे त्याच्या कोणी नादाला लागत नव्हतं. ती कुणाची गाठ पडली आधी ठोका टाकायचं मग जे हरी घालायचं. बघा तुम्ही काय कांचे गाठ पडले ना ते आधी कुचकं बोलतात आणि मग चांगलं बोलतात म्हणजे त्यांचा स्वभावच तसला असतो. भीमाच्या क्वालिटीची माणसं ती सहज नाही आधी पॉईंट टाकणार मग म्हणतात कसं काय चालणार मग आधीच नीट बोलायचं ना. आणि भीमामध्ये ताकद होती त्याच्यामुळं कुणाला मोजायचं काम त्याच्याकडनं होतं. काय कोणाला मोजित ना ते स्वयंभू होतं ताकद होती. हत्तीच्या शेपटाला धरलं आणि हत्ती वर फेकला. हत्ती गेला कुठं. सध्या सॅटेलाइट सोडला होता का सुनीता विल्यम्स जिथं राहून आली का 9 महिने त्या माऊलीत सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल. 8 दिवसासाठी गेली ती 9 महिने तिथं राहून आली. विचार करण्यासारखी गोष्ट. आणि वरून महागारी आल्यावर डॉक्टरांनी 2 महिने आराम सांगितला होता त्या सुनीता विल्यम्सला. तिने सांगितलं जमणार नाही 10 दिवसात मी ठीक होते. 10 दिवस आराम केला आणि पुढच्या संशोधनात ती माऊली लागली सुद्धा. ह्याचा आदर्श भारताने घ्या जरा. तीच घटना जर भारतात घडली असती तर 2 वर्ष सत्कारच चाललं असतं. हे निवडून आलेले काय करतात पहिली 2 वर्ष सत्कार मधले 1 वर्ष लोकांच्या मुंड्या मुरगळायला आणि पुढचे 2 वर्ष पुढचं नियोजन. मग काम कधी करायचे बा लोकांचे. आपली माणसं इतकी एखाद्या गोष्टीत गुंततात की नावच काढून जरा प्रॅक्टिकल राहिला. जिथल्या तिथं अलिप्तता कशी असावी ते इसरून सुद्धा गेले हो की आम्ही संशोधन एवढं केलं म्हणून ती पुढच्या कामाला लागली. हे तरुण मुलांनी शिकण्यासारखं आहे. इतक्यावर हत्ती पोचत होता फेकल्या मग भीमात ताकद किती असेल. आणि भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं. एक भीम जेवायला बसला कलियुगातला
जेवता जेवता आईवरच धावला आणि आई कौतुकानं बाजूला बसली आणि आईला तापला, काय भाजी केली, भात कच्चा ठेवला आणि वरण पातळ केलं, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनायचा नाही. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असंही होय, मग मस्त आहे की, तुला घोळाना फुटूस तर हाणला पाहिजे. आई म्हणले की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणले की तुझं लॉकडाऊन होतं, एवढा फरक मला कशा भीमाला ताकद यायच्या. आणि कुठं तरुण मुलांना शरीर संपदा राहिले सदा, काय ताकद होती मावळ्यांना, छत्रपतींना. भीमदादा, गणपती बाप्पा, हनुमंतराय ह्या वजनदार देव येतात आपल्या धर्मातल्या. विडवलं आणता का देवाला आणतो, वेळ 2 मिनिटं. अर्जुन म्हणला भीमाला ग बस, 2 मिनिटात देवाला आणा निघाला. इथं माझ्या जवळचं असून मला लिंक लागाना, रोज आम्ही संग राहून आमचं ऐका नाही ते, तू लागला का कवा बी फोन करायला, पण नसतं येत. धर्म महाराज म्हणले अर्जुनाला ग बस, त्याच्या तोंडाला लागू नको, ते हानी ना आपल्याला. ही चित्र ग्रामपंचायत जवळ आली, त्यांनी जर पक्ष बदलला तर आपलंच पटांगण होईल म्हणले. घरातला फुटल्यावर लय अवघड असतं, सध्या घरातलीच फुटत येते. मला सांगा रावण सुद्धा कशामुळं मी याला, अहो बिभीषण घरातला फुटला ना, अहो राम जगाचा मालक आहे, गुह्य माहित नव्हतं, वरच बाण हानीत होते हिथून वर. बिभीषणाला सांगितलं थांबा, तिकडं नाही, नाभी कक्ष हिथं अमृत आहे म्हणले. घरातल्याला गुह्य माहित असतं, जवळची क्लिअर पाहिजे. तेव का फुटला, वाटुळच विठल. आणि बिभीषणाला लंका दिली, हे देवाचं काहीच विशेष नाही, ती देण्याच्या पात्रतेतच होता, त्याने रिस्कच तेवढी घेतली होती. स्वतःच्या भावाला खलास करायचं, गुह्य सांगायचं, हे काय सोप्या गोष्टी आहेत का? त्याच्यामुळे असं जे पक्ष फोडून दुसरीकडे उड्या हाणतात त्यांना पद का द्यावी लागतात त्याचं हे कारण नाही, ते पहिल्यापासूनच सिस्टीम आहे. विठल त्यांनी बी तेवढं दावाला लावलेलं असताना राव, जेवढं आयुष्यभर जे पक्षाची राहिल्यात ती धन दिशेने उडी हाणायची म्हणजे काय सोपी रिस्क आहे का मायबाप. आणि मग जवळच्याला गुह्य माहीत असतं. त्याच्यामुळं धर्मराज म्हणले अर्जुना शांत बसा, भीमाच्या तोंडाला लागू नका. तो म्हणतोय ना देवाला आणतो, मग काय येड्यावानी करायचं, काय 2 मिनिटं लेट होईना असं तसं जेवण लांबलंच आहे आता. आणा देवाला. भीम बाहेर आला, गदा हातात घेतली, गदा गर फिरवली, गदा वर फेकली आणि भीम खाली बघून उभा राहिला. गदा वर फेकली आणि डोक्यात आपटून घेणार होता आणि गदेला शपथ घातली, तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही. डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, डोक्यातच पडायचं. आणि डोळे झाकून भीमदादाने एकच काम केलं, 1008वा हरी कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता तुला यावं लागेल, तू जर आला नाही, तुझा देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं, या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. माझ्यासाठी जर नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपळाला कुंकू जर वाचवायचं असेल मग मी वाचलो पाहिजे. देव बी म्हणला ह्याचं नव्हतं काय बरं का, पण बहिणीसाठी बरीच माणसं कॉम्प्रोमाइज करतात ना, तर ती दाजी हाणायच्याच मापात असतो. बहिणीसाठी काय काय मेहण्याला लय रिस्क घेता येत नाही, ते आपली झाकून दडपून जाऊन द्या, बिचारा आपलं बहीण दिलंय. त्याच्यामुळे देव म्हणले ही दसकाटी येडच होतं, पण आता बहिणीसाठी पर्याय नाही ना भाऊ, आता काहीतरी. मग देवाला लिंक लागली, भीम वाचला पाहिजे. आणि भीमानं 10वा जोरदार केलेला आहे आणि गदा डोक्यात पडणार. देवानं उडी मारली आणि गदा वरच्या वर झिलली, देवालाच धाप लागलेली आणि भीम शांत. देव म्हणले भीमा बिघडला काय, डोक्यात पडली असती मग. भीम म्हणला एवढा येडाय काय, आधी मतदान केले म्हणून तो म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. फुकट जट गेला, आमच्या काय डोकी चक्रम झाल्या तर का काय. देवा आमची सेवा आहे, आमचा विश्वास आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला कोणत्याच परिस्थितीची भीती नाही. देवाला आणल्यावर आता काय भीमाचं वजन वाढलंय, आधीच तर ती फुगीर, आणि आता तर देव आला म्हणल्यावर ती असं नुसतं गदा फिरवीतच चालायचं. दिसन त्याला गदा टोचवायचं, सारखा बाजूला मी देवाला आणलंय. आणि अर्जुनाच्या बाजूला निघून बसलं, देवा हित बसा. हेवलंय जळत होता माझ्यावर, ह्याला विश्वासच नव्हता मी देवाला आणन का नाही. जेवता जेवता अर्जुन म्हणलं होय रे भीमदादा, तू देवाला कसं काय आणलं. भीमदादाने सांगितलं मी देवाला कसं काय आणलं हे मला माहीत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबऱ्या नावाचे महात्मे, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कसं काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणात पडता जडभारी, पडता जडभारी,
दासी आठवावा हरी दासी आठवावा दासी आठवावा दासी आठवावा वाह जय हो दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी मग होऊन दिसिना मग होऊन दिसिना दासी आठवावा हरी दासी आठवावा दासी आठवावा हरी मग होऊन दिसिना मग होऊन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात पडता जड भारी दाशी आठवावा हरी. मोबाईल ठेवला ना इथं जे बसलेत त्यांनी लाईव्ह बघा हे लाईव्ह ते लाईव्ह जे घरी आहेत त्यांच्यासाठी थोडं इथं लक्ष द्या जरा. विडल विडल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात पडता जड भारी दाशी आठवावा हरी. दासोनं शिवक ना हरिभक्तना हरीचं चिंतन करायचं हरीचा धावा करायचा आहे. ठीक आहे महाराज मग हरी काय करतो मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या आगात निवारया. भगवंताचा धावा करणं ही भक्ताची जबाबदारी आणि त्या संकटातून भक्ताला बाहेर काढणं ही देवाची जबाबदारी. विडल आणि संकटातून कसे बाहेर काढतात ऐका. काय झालं दोन महात्म्यांची भेट झाली दोनही वजनदार एक हनुमंत आणि दुसरे अर्जुन दोघांची भेट झाली. तू म्हणता अर्जुन 8व्या अवतारात हे 7व्या हे चिरंजीव आहेत ना. हनुमंतराय आजही आहेत सप्त चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर आहे मायबाप. आणि हनुमंतराय परिपक्व आणि अर्जुनाला जरा थोडा ग झाला आणि ते हनुमंतरांची गाठ पडली. हनुमंतरांचं उलट पलट बोलायला लागलं. अहो काय हनुमंतराय म्हणले दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकलीन सेतू बांधला काल तसला कुटाणा करायचा मला बोलवायचा ना मी सेतू बांधला असता. गर्व झालेल्या माणसाची भाषा. आता अर्जुनाने कशाला ह्यांच्या नादाला लागावं. अर्जुन जरी वादळ असेल तर हे चक्री वादळ आहे ना. मारुतर म्हणजे काय सोपी पावर रे काय. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत गप्प बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपकीत आपल्याला येडेवणी करायला ग. हे वाघ असा झाला थप दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी हनुमंत बुका केला त्याच्या दाढीचा. दाढी जळल्या मिशा राहिले असत्या का धडाधडाच पेटल्या गंज पेटल्या वनी. आज गाव जाळलं म्हणलं जाळलेले लंकान धन्य धन्य म्हणे तो का काय सुपी ताकद आहे का माय. एवढी ताकद का होते तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर दगड ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या दगडाच्या. काय ताकद असेल दुधात. आता आईचं दूध राहिले का पोरांना. बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबराचं जातं आणि पत्र्याचं येतं.
काय ते पोरं बी त्यांना दुधाच्या बाटल्याने ती बी पोरं गांग्यावानी त्यांच्या तोंडात बाटली कोंबायची आईनं झुळीत फेकायचं पोरग बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत ती पोरग नुसतं पत्र्याकडे बघत झुळीत त्याला कळा ना मम्मी कुठे पप्पा कुठे पोरं बी बघा पहिल्यासारखे राहिले नाही त्यांची डोकी मडकेवण्या झाल्यात आणि हातपायच्या काड्या लवलवते इकराळा ब्रह्मांडी मा खपक्याच्या खपके गुटीत पोरं कुठं राहिले ते पहिला आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघ पिल्लू कसं बघत चव आली तुझ्या वाघाला नाकात आम्हाला ढिरेला चोळीतून तोंडात बोट घाली तो असा वाघ असतो का ती वाघाचं पिलू म्हणजे ही कोण झाली ओ वाघी आणि पतिदेव वाघ आणि वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो चढल्यावर कुठे आहेत गांधावाली म्हणजे पियाल्यावर तुला माळकरी दिसत आहेत करे वाघ याजल्या बाटल्याने आणि पोरं बी लहानपणी काय त्या पोरांना तुम्हाला खरं सांगतो पोरांना तरी काय दोष द्यायचा पोरांना का आईच्या मांडीव खेळायला भेटतंय का आईच्या मायेची उभई का पदराला झोंबायला भेटतंय का काय हे खेडेपाड्यात तरी धर्म टिकून आहे आता शहरामध्ये आई जीन पॅन्टवर रे काय पोरांकडून अपेक्षा करायची आपण सांगा बरं अहो परवा पुण्याला कीर्तन आणि बापाच्या मांडीव पोरगं बसले होतं मोठमोठे रडायचो अहो मी म्हणलं ते किती रडतंय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की तेव्हा मला मीच मम्मी या अहो टी शर्ट जीन पॅन्ट हेडफोन गॉगल मला काय माहिती मम्मी का पप्पा अरे कोण कोणाची कपडे घालतय बुवा तुम्हाला तुमचे कपडे पुरा नका बुवा पुरुषांच्या कपड्यावर का अतिक्रमण करता ज्याची त्याची लक्ष्मण रेषा ठरली ना आयुष्याला काही भिकारपणा करायचा असला आणि लोकांनी म्हणायचो तिला स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाली ही असली मुलांची अवस्था आहे त्यांना आईच्या दुधाची ताकद होती मायबाप अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हणून शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जोगुचे ताकद आहे हनुमंतराय सामान्य का आणि अशा हनुमंतरायांच्या बरोबर अर्जुनानं वाद सुरू केलाय काय म्हणले गो देव माझा डायव्हर आहे म्हणले अर्जुन वाकनाच आणि देवाला भक्ताचा काही सण होईल पण अहंकार सण होत नाही तिळ मात्र जरी होय अभिमान तिळ मात्र जरी होय अभिमान तिला मात्र तरी होय अभिमान तिला मात्र तरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा 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 तिळ मात्र तरी होय अभिमान चलो तिळ मात्र तरी होय अभिमान तिला मात्र तरी होय अभिमान तिला मात्र तरी होय अभिमान तिळा मात्र जरी एवढा सुद्धा भक्ताचा अहंकार देवाला सहन होत नाही अर्जुनाला तर ते झाले वाकनाच ग झाल्यावर माणसं वाकत नाही आणि एक वाक्य सांगा लोक म्हणते शिकला तेव टिकला हा जे वाकला तेवच टिकला